Hello, good morning. Let's start this session. I hope you will be remembering की आपण आधी काय काय बघितलंय आणि कशा कशा प्रकारे आपण कमर्शियल पॉलिसी मध्ये काय काय इन्क्लुजन असतं, काय काय आपण बघतोय ह्याचा थोडासा एक तुम्हाला आता अंदाज आला असेल. सो आपण टेरिफ बद्दल बघणार आहोत, नॉन टेरिफ बॅरियर्स बद्दल बघणार आहोत आणि ओव्हरऑल आपण त्याच्या आधी फ्री ट्रेड आणि प्रोटेक्शनिझम याच्याबद्दल बघणार आहोत. असं साधारण याचं काय स्वरूप असू शकतं. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपण या प्रकारात इंटरनॅशनल ट्रेड करताना पॉलिटिक्स कसं प्ले आउट होतं हे पण बघणार आहोत. सो कीप इन माइंड की आपण नुसतं इकॉनॉमिक्स नाही बघत आहोत, त्याच्याबरोबर सोशो इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल ऍस्पेक्ट्स पण त्यातले आपण बघतोय. लेट्स गो अहेड. येस. सो आपण बघत होतो वाय प्रोटेक्शनिझम इज नेसेसरी. सो त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आर्ग्युमेंट असतं ज्याला अँटी डम्पिंग आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं. याच्या आधीचे जर तुम्ही बघितलं असेल तर प्रोज ऑफ प्रोटेक्शनिझम का, म्हणजे आपण असं म्हणू की वाय इट इज कन्सिडर्ड ॲज प्रोटेक्शनिझम ॲज अ बेटर पॉलिसी. तर पहिलं कारण नॅशनलिझम, राष्ट्रवादाची असं स्पिरिट तयार करतं आणि नॅशनल सिक्युरिटी एन्हान्स करतं. त्यांना आपण म्हटलं की लोकल जॉब्स वाढवतात, लोकल जॉब्सची ग्रोथ होते. ज्या इन्फंट इंडस्ट्रीज असतात, छोट्या नव्याने सुरू होणाऱ्या, ज्यांची एवढी एफिशियन्सी नसते, त्या इंडस्ट्रीजना मोठ्या प्रमाणावरती काय म्हणू आपण, मोठ्या प्रमाणावरती स्कोप मिळतो असं. आणि नंतर आपण बघितलं की बॅलन्स ऑफ पेमेंटचं डेफिशिट नाही, म्हणजे थोडक्यात बॅलन्स ऑफ पेमेंट चं फेवरेबल बॅलन्स करण्यासाठी हेल्प होतो. डेफिशिट म्हणजे त्यातून जे तोटे उद्भवतात इंटरनॅशनल ट्रेडमधून ते कमी करण्यासाठी मदत होते. आणि आता आपण 5वं बघणार आहोत की इट करेक्ट सबसिडी इम्बॅलन्सेस, दॅट इज अँटी डम्पिंग आर्ग्युमेंट. Due to subsidies given to the country, say Mexico, the price of shoes sold in USA may be only $10. सो कारण की मेक्सिकोमध्ये सबसिडी दिल्यामुळे शूज जे मेक्सिकोमध्ये बनतात आणि युएसए मध्ये विकले जातात त्यांची प्राइस कदाचित फक्त $10 असू शकते. दिस विल पोज अ प्रॉब्लेम फॉर US मॅन्युफॅक्चरर्स ऑफ शूज हु आर नॉट गेटिंग सबसिडी. सो जे US मध्ये सबसिडी न मिळणारे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना खूप तोटा होईल अशा वेळी, कारण मेक्सिकोचे शूज $10 मध्ये मिळतील, मात्र मे बी युएसचे जे मॅन्युफॅक्चरिंग ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग शूज असतील त्यांना सबसिडी न मिळाल्यामुळे त्यांचे शूज कदाचित $20 विकले जाते, $200 विकले जाते. सो काय होणार आहे की हे जे एक्स्ट्रावाले पैसे जे युएसचे शूज घ्यायचे ठरवले लोकांनी, तर त्यांना पे करायला लागतील. त्यामुळे त्या एक्स्ट्रावाले पैसे पे करायला लागल्यामुळे ते डिस्करेज होतील लोक युएस मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट घ्यायला, वेरॅज ते मेक्सिकोमध्ये मॅन्युफॅक्चर झालेली प्रोडक्ट घेतील. द फर्म्स ऑफ लो कॉस्ट कंट्रीज मे अडॉप्ट अनफेअर कॉम्पिटिशन डम्पिंग, म्हणजे अशा प्रकारे अनफेअरनेस अडॉप्ट केला जाऊ शकतो काही कंट्रीज मधनं, ज्याला डम्पिंग असं म्हटलं जातं. डम्पिंग इज अन अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस वेअर बाय अ प्रोडक्ट इज सोल्ड ॲट अ लो प्राइस इन इंटरनॅशनल मार्केट टू अट्रॅक्ट बायर्स, म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, नव्या बायर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी कमीत कमी प्राइसमध्ये आपल्या देशाची प्रोडक्ट ही बाहेरच्या देशात नेऊन विकायची, अशा प्रकारे काम केलं जातं. असं म्हटलं जातं की आपल्या देशात प्रचंड प्रमाणावर डम्पिंग होतं चायनीज प्रोडक्ट्सचं. ही जस्ट एका काय म्हणतात फॉरवर्डवर आलेली न्यूज नाहीये, पण जर तुम्ही बघितलं तर चायनीज प्रोडक्ट किंवा बाहेरून आलेली प्रोडक्ट ही फार कमी पैशात उपलब्ध होऊ शकतात. छोटे छोटे बल्ब एलईडीचे किंवा तुम्ही बघितलं असेल, जर भारतात बनणारे बघितलं तर त्यांची किंमत थोडी जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू चायनीज किंवा अदर कंट्रीजची प्रोडक्ट. सो यालाच डम्पिंग असं म्हटलं जातं. हेन्स लाईक सबसिडीज, डम्पिंग इज ऑल्सो सबसिडी गिवन टू एक्सपोर्ट गुड्स. सो एक्सपोर्टेबल गुड्स म्हणजे जी एक्सपोर्ट केली जातात आपल्या देशातून गुड्स, त्यांना आपल्या देशातून सबसिडी देणं म्हणजे डम्पिंग करणं. टू प्रोटेक्ट फ्रॉम सच अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस अ कंट्री मे हॅव टू रिसॉर्ट अ प्रोटेक्टिव्ह मेजर्स. आणि अशा प्रकारच्या डम्पिंग मेजर्स पासून आपल्या कंट्रीला जर सेव्ह करायचं असेल तर प्रोटेक्टिव्ह मेजर्स घ्यायला लागतात, ज्याला अँटी डम्पिंग आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं.
Okay, then there is diversification of industries will take place under protection. म्हणजे जर तुमच्या कंट्रीमध्ये प्रोटेक्शनिझम असेल तर ज्या इंडस्ट्रीज ते प्रोडक्ट बनवतात इम्पोर्ट सबस्टिट्यूट, तर त्या आपोआपच इम्पोर्ट कमी झाल्यामुळे त्या इम्पोर्ट सारखीच दुसरी प्रोडक्ट जी सबस्टिट्यूट म्हणून वापरता येतील अशी प्रोडक्ट बनवायला घेतील आणि त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन होईल इंडस्ट्रीमध्ये. A country may be able to set up a variety of industries through protective means. This will enable the country to minimize the risk of production. Diversification enables to reach self-sufficiency. म्हणजे थोडक्यात कंट्रीला सगळी प्रोडक्ट्स जी लागतात ती त्याच देशात बनवणं शक्य होईल. ड्युरिंग टाइम्स ऑफ वॉर, पॉलिटिकल अपहिल्स अँड रिसेशन, डायव्हर्सिफिकेशन विल डेफिनेटली हेल्प. सो हे अगेन कशा प्रकारे डायव्हर्सिफिकेशन मदत करेल, तर या सगळ्या प्रकारात जेव्हा इंटरनॅशनली थोडे अनस्टेबल वातावरण असतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सेल्फ सफिशियन्सी निर्माण होईल डायव्हर्सिफिकेशन केल्यामुळे आणि त्याची मदत होईल. देन द सेव्हन्थ वन इज रेव्हेन्यू जनरेशन फॉर द गव्हर्नमेंट. प्रोटेक्शनिझम जनरेट्स रेव्हेन्यू थ्रू टेरिफ्स which can be used for financing government activities. In USA, $44 billion were generated through protectionist policies in 2017. सो प्रोटेक्शनिज्म मध्ये काय होतं की इम्पोर्ट्स करायची जी प्रोडक्ट्स असतात, जो भी इम्पोर्ट कर रहे हैं हम, वो प्रोडक्ट्स पे जनरली टेरिफ लगा दिया जाता है. वो जो टेरिफ से जो टैक्स कलेक्ट किया जाता है वो टैक्स गवर्नमेंट के लिए रेवेन्यू बन जाता है, पब्लिक रेवेन्यू बन जाता है. तो डेफिनेटली क्या हो जाता है, इससे पब्लिक रेवेन्यू बहुत बड़ा जनरेट होता है, गवर्नमेंट का पैसा बढ़ता है. सो यूएसए में 2017 में जो प्रोटेक्शनिज्म पॉलिसी के अंडर जो रेवेन्यू जनरेट हुआ था वो $44 बिलियन इतना बड़ा था. So that was about pros, and that's why we are going to see a little small video of regarding protectionism. Just a minute. International trade is a driving force in the global economy. Every day, the U.S. imports foreign goods and exports domestically produced goods to countries all over the world. Free and fair global trade is good for everyone. It fosters healthy competition, creates jobs, and stimulates innovation. But sometimes foreign companies, often with the help of their governments, try to gain an unfair advantage in other markets. This can lead to unfair market distortion and illegal trade practices. For example, imagine the Doghouse, a small U.S.-owned business that manufactures and sells pet supplies across the United States. The Doghouse was doing very well for many years, but recently they noticed that their products weren't selling as well as they used to. Even lowering their prices didn't help sales. The Doghouse learned that their customers were buying their pet supplies from a foreign-owned company whose prices were far below their own and less than all other U.S.-owned pet supply stores. The foreign company could sell at such low prices because it received below-market loans and other unfair subsidies from their government. This enabled them to sell their products at unreasonably cheap prices. U.S. producers like the Doghouse can't compete with unfairly subsidized imports and may go out of business. By eliminating its U.S. competitors, the foreign-owned company would have full discretion over market pricing. These kinds of market-distorting actions by companies and governments destroy healthy competition. Not only does eliminating domestic competition come at the expense of U.S. workers and product innovation, it is also illegal under international trade agreements. Thankfully, this is where the U.S. government can help. In the face of unfairly traded foreign goods, the U.S. government has tools that help defend U.S. companies facing unfair trade practices.
the U.S. government can investigate the unfair trade practices of foreign companies and their governments. As a result, import duties can be imposed on the foreign company's goods to counter any market distorting prices and ensure free and fair trade. Through this process, the U.S. government is able to protect American jobs, ensure that domestic businesses remain competitive, and encourage market innovation. If the doghouse had closed its doors, Americans would have lost their jobs, and the entire U.S. pet supply industry would have been jeopardized. By defending domestic companies against the unfair trade practices of foreign exporters, the U.S. government makes trade work for American industries. सो जर तुम्ही बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की किती अनफेअर होऊ शकतं जर समजा किंवा डम्पिंगचा आणि सबसिडीचा अनफेअर सबसिडीजचा ट्रेडवरती किती वाईट इम्पॅक्ट होऊ शकतो. मला वाटतं या व्हिडिओतून जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर होत होतं. सो आता आपण प्रोटेक्शनिझमचे कॉन्स म्हणजे प्रोटेक्शनिझमचे तोटे डिमेरिट्स बघूया. ओके, फर्स्ट पॉइंट इज प्रोटेक्शनिझम रेजेस द प्राइजेस इन्स्टेड ऑफ लोअरिंग देम. सो प्रोटेक्शनिझममुळे प्राइस वाढतात. आपल्याला अपेक्षा असते की प्राइस कमी झाल्या पाहिजेत, पण तसं न होता प्राइस वाढतातच. कॉम्पिटिशन हेल्प्स टू कीप द प्राइजेस डाऊन फॉर कन्झ्युमर्स. वेन टेरिफ्स आर लेविड, फॉरेन गुड्स कॉस्ट मोर. सो जेव्हा टेरिफ्स वाढतात इम्पोर्टेड गुड्सवरच्या, तेव्हा फॉरेन गुड्स हे कॉस्टली बनत जातात. बरोबर. द टॅक्सेस आर बॉर्न बाय द कन्झ्युमर्स, पण त्याच्यावरती जे टॅक्सेस पे करायला लागतात ते मात्र कन्झ्युमरलाच पे करायला लागतात. द डोमेस्टिक प्रोड्युसर्स रेज देअर प्राइजेस टू मॅच द प्राइस इन्क्रीज ऑफ फॉरेन गुड्स टू बूस्ट देअर प्रॉफिट्स. सो त्यामुळे डोमेस्टिक प्रोड्युसर, कारण त्यांना माहिती असतं की इम्पोर्ट होतच नाहीये, इम्पोर्ट करताच येत नाहीये, म्हणजे देशातल्या ग्राहकांना आपल्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणजेच मग मोनोपॉली सारखी सिच्युएशन क्रिएट होऊन जे डोमेस्टिक प्रोड्युसर्स असतात ते आपल्या प्राइस वाढवतात आणि त्यामुळे त्यांचे प्रॉफिट्स वाढतात. बरोबर आहे. सो सेकंड पॉइंट इज इट लिमिट्स कस्टमर्स चॉईस. सो लोकांना जो चॉईस करणं शक्य असतं किंवा लोकांना ज्या प्रकारे इम्पोर्टेड गुड्स मिळाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा चॉईस अवेलेबल असतो मार्केटमध्ये, वेगवेगळ्या व्हरायटी अवेलेबल असतात, त्या एकदम कमी होऊन जातात आणि जे काही देशात बनतंय, ज्या क्वालिटीचं बनतंय ते तसंच्या तसं ऍक्सेप्ट करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. अंडर द फ्री ट्रेड, consumers get a wide variety of goods to choose from. Protectionism limits these choices. If foreign trade goods are supplied, the tariffs levied on them make them expensive. म्हणजे जे टेरिफ टाकलेले असतात त्याच्यावरती ते एक्सपेन्सिव्ह बनतात त्या गुड्सना आणि आउट ऑफ रीच फॉर ऑर्डिनरी पीपल. आणि त्यामुळे जी सामान्य लोक असतात, कमी इन्कम ग्रुपवाले लोक, ज्याला आपण लोअर इन्कम ग्रुप म्हणतो, त्या लोकांना जनरली लिजरली वस्तू किंवा इतर गोष्टी ज्या इम्पोर्टेड गुड्स घेणं शक्य असतं, तर कदाचित व्हरायटी अवेलेबल असल्यामुळे कमी प्राइसला मिळाल्या असत्या, त्या मिळत नाहीत. दे विल नॉट गेट द वाईड व्हरायटी अँड क्वालिटी मे बी इन्फिरियर. आणि त्या गुड्सची जी अवेलेबल आहे त्यांची क्वालिटी पण कदाचित चांगली नसेल अशी शक्यता निर्माण होते. द थर्ड वन इज इट ओनली क्रिएट्स शॉर्ट टर्म गेन्स. म्हणजे फार थोड्या काळासाठी याचे फायदे निर्माण होतात. वेन वन कंट्री लेवीज टॅक्सेस टेरिफ्स, other countries also will start levying tariffs. Thus, the gains of levying tariff are only for a short period. Many companies may even find the cost of business to be too high for them with tariffs. When a country closes its borders, other will follow the suit. म्हणजे असा विचार करा की आपलं इम्पोर्ट बंद आहे पण एक्सपोर्ट चालू आहे. असं फार कमी वेळा होतं, कारण जर माझ्या कंट्रीने आपली दारं बंद केली तर ऑब्व्हियसली इतर कंट्रीज पण आपल्या देशासाठी त्यांची दारं बंद करणार. म्हणजेच थोडक्यात आत्ता जर मला थोड्याशा काळासाठी फायदा होत असेल तर भविष्यात माझ्या कंट्रीचा फार मोठा तोटा होऊ शकतो. आणि हाही खूप महत्वाची गोष्ट आहे की पॉलिटिकली यामुळे आपले जे एकमेकांशी असलेले शांतीचे किंवा सलोख्याचे संबंध असतात, म्हणजे जे फ्रेंडली रिलेशन्स असतात कंट्रीजमध्ये, ती बिघडतात. आणि त्यामुळे रिटॅलिएशन, ज्याला असं म्हटलं जातं की सूड, रिवेंज, अशा काहींची रिलेशन्स तयार होतात. तुम्हाला जर माहित नसेल तर व्हिएतनामचं वॉर किंवा क्युबन इकॉनॉमी जेव्हा
प्रॉब्लेम मध्ये होती, तेव्हा क्युबाचं झालेलं वॉर हे अतिशय खूप चांगलं उदाहरण आहे अशाच प्रकारच्या प्रोटेक्शनिझम पॉलिसीचं. आणि याविषयी जर तुम्हाला कुणाला माहिती असेल तर मला ती तुमच्याकडून पुढच्या लेक्चरमध्ये ऐकायला नक्की आवडेल. The fourth one is it exposes educational deficiencies. Protectionism can limit immigration and visa approvals. So protectionism मुळे काय होतं, लोकांना इमिग्रेशन म्हणजे इकडून तिकडे जाण्यासाठी मिळणारी परवानगी, विजा हे सगळे अप्रुव्हल्स बंद होतात किंवा लिमिटेड मिळायला लागतात. दिस विल लीड टू सर्व्हिस गॅप्स इन द इकॉनॉमी. आणि त्यामुळे इकॉनॉमीमध्ये सर्व्हिस प्रोव्हिजन रिलेटेड गॅप्स तयार होतात. ओके. आणि त्यामुळे टॅलेंटेड लोकांचं शॉर्टेज तयार होतं. याचा अर्थ ह्युमन कॅपिटल जे इकॉनॉमीमध्ये अवेलेबल असतं ते कमी प्रमाणात अवेलेबल व्हायला लागतं. ओके. त्यामुळे डेफिनेटली एक्सपर्टीज ज्या असतात ज्याच्यामुळे फायदा होऊ शकतो इकॉनॉमीला त्या अतिशय कमी होऊन जातात. त्यामुळे एज्युकेशनल डेफिशियन्सीज निर्माण होतात. इट कॅन लोअर द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट्स फॉर कन्झ्युमर. म्हणजे the issue of tariff may force a change in the export product or a service being provided. A lowering of quality or offering fewer units of the same product, keeping the price unchanged will lower consumer satisfaction. So असा विचार करा की जेव्हा आपण प्रोटेक्शनिझम बद्दल विचार करतो तेव्हा फक्त डोमेस्टिक इंडस्ट्रीजनीच प्रोडक्ट तयार केल्यामुळे आणि कदाचित आपल्याकडे तेवढं ती प्रोडक्ट तयार करण्याची एक्सपर्टीज नसल्यामुळे जी क्वांटिटी जी कमोडिटीज तयार होत आहेत त्याची क्वालिटी मे बी तेवढी चांगली नसेल जितकी इम्पोर्ट्सची क्वालिटी चांगली होती. ऑल्सो कदाचित आपल्याकडे तेवढी एफिशियन्सी नसेल की आपण तेवढी गरजेची लागणारी जेवढा सप्लाय गरजेचा आहे त्या प्रोडक्टचा तेवढा सप्लाय प्रोव्हाइड करणारी प्रोडक्ट्स मे बी निर्माण करू शकत नाही. आणि त्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी यांची कमी निर्माण होते. ओके. द सिक्स्थ पार्ट इज इट मे लीड टू वॉरफेअर बिटवीन नेशन्स. म्हणजे देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. वेन प्रोटेक्शनिझम ऑकर्स इट इज ऑफन रेफर्ड ॲज ट्रेड वॉर. सो असा विचार करा, आता जेव्हा अमेरिकेने प्रोटेक्शनिझमची पॉलिसी अक्वायर केली होती तेव्हा जवळजवळ जगातल्या अनेक देशांशी त्यांचं ट्रेड वॉर सुरू होतं. चायनाशी तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेड वॉर सुरू होतं. द पॉलिसी ऑफ बेगर दाय नेबर मे लीड टू वॉर्स. म्हणजे थोडक्यात तुमचे नेबर्स जे आहेत त्यांच्या म्हणजे थोडक्यात देशाचे नेबर्स म्हणजे इतर देश त्यांच्याबरोबर युद्ध सुरू होतं. कारण आपोआपच ट्रेड वॉर झाल्यामुळे तुमच्या बॉर्डर्स क्लोज्ड होतात आणि बॉर्डर्स बंद झाल्या की त्यामुळे काय होतं की ज्या कमोडिटीज येत होत्या आणि त्यामुळे जो ट्रेड चालू होता त्यामुळे जे शांतीपूर्ण रिलेशन एकमेकांमध्ये होतं ते बंद होऊन जातात. ड्युरिंग द इंडिया पाकिस्तान वॉर कारगिलचं पण त्याच्या आधीचं पण किंवा इव्हन जरी आत्ता सुद्धा आपल्याकडे जर टेन्शन्स एस्केलेट झाली बॉर्डरवरती तर पाकिस्तानमधून जो कांदा इम्पोर्ट केला जातो आपल्याकडे त्या प्रकारच्या सगळ्या इम्पोर्ट्सवर एकदम बंधनं लादली जातात आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर आपल्याकडे ट्रेड वॉरलाही सुरुवात होते. Countries are far less likely to go to war with one another when their economies are dependent. पण जर एकमेकांवर आपल्या इकॉनॉमीज डिपेंड असतील तर कंट्रीज एकमेकांशी युद्ध करायला जायला थोड्या मागे पडतात किंवा त्या युद्ध करायला सुरुवात करत नाही. कारण शेवटी इकॉनॉमीच सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं कुठल्याही देशाशी डायरेक्ट वॉर करण्यापेक्षा. बरोबर. सो अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की प्रोटेक्शनिझम चांगलं की वाईट आणि ह्या सगळ्या बाबतीत आपण या प्रकारच्या गोष्टी बघितल्या किंवा या प्रकारच्या गोष्टींचा विचार करू शकतो. सो मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला की या गोष्टी तुम्ही नीट एकदा चेक केल्या पाहिजेत की आपण काय काय शिकलो. लेट मी रिवाइज फॉर यू दॅट. आपण कमर्शियल पॉलिसी काय असते ते बघितलं. Commercial policy is a macro level plans that are planned by the governments of a countries which steer the economy towards development. So वेगवेगळ्या प्रकारचे देश हे त्यांच्या इकॉनॉमी कशा प्लॅन करतात सो दॅट देशाच्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट होईल याच्यासाठी जी पॉलिसी वापरली जाते तिला कमर्शियल पॉलिसी म्हणतात.
इंटरनॅशनल ट्रेडमध्ये फ्री ट्रेड आणि प्रोटेक्शन या 2 प्रकारच्या पॉलिसी जनरली कंट्री अंगीकारतात. ओके. फ्री ट्रेडमध्ये कुठल्याही प्रकारच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट वा त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारची रोकटोक नसते आणि त्यामुळे लोक फ्रीली जाऊ शकतात इकडे तिकडे त्या कंट्रीजमध्ये, इतर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जाऊ शकतात आणि त्याचा फायदा किंवा तोटा कसा होतो हे आपण बघितलं प्रोज काय फ्री ट्रेडचे, जसे की इकॉनॉमिक ग्रोथ, गेन्स फ्रॉम इकॉनॉमीज ऑफ स्केल, म्हणजे थोडक्यात एफिशियन्सी वाढणं, प्रोडक्शन जी क्वांटिटी प्रोड्यूस केली जाते ती वाढणं, टॅक्सेस कमी होणं आणि एकमेकांच्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढणं, डोमेस्टिकली अवेलेबल असणारी गुड्स, रॉ मटेरियल यांचा ऍक्सेस वाढणं, प्लस त्या देशात एक्सपर्टाइज्ड क्रिएट होणं, लॉंग रन डायनॅमिक गेन्स म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या गोष्टींचा फायदा फ्री ट्रेडमुळे होतो. आपोआप सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट वाढतात, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढतात, पॉलिटिकल गेन्स होतात की दोन्ही देशांमधले पॉलिटिकल संबंध, पॉलिटिकल रिलेशन्स जे असतात दे बिकम व्हेरी फ्रेंडली, दे बिकम व्हेरी अॅमिकेबल. सो हे होते फ्री ट्रेडचे प्रोज. कॉन्स फ्री ट्रेडचे म्हणजे थोडक्यात डिमेरिट्स आपण बघितले होते की खूपदा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जरी जनरेट झाल्या तरी त्या चीपर रेटमध्ये वर्कफोर्स हायर करण्यासाठी, वर्कफोर्स कामाला लावण्यासाठी त्या अपॉर्च्युनिटीज परदेशामध्ये जिथे कमी प्रमाणात किंवा कमी पैशात वर्कफोर्स अवेलेबल असतं तिथे आउटसोर्स केल्या जातात, म्हणजे बाहेर पाठवल्या जातात. त्यामुळे ऍक्च्युली देशात अपॉर्च्युनिटीज क्रिएट होत नाही. खूपदा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सला धोका निर्माण होतो, म्हणजे पेटंट्स, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क्स हे जे सगळे असतात ज्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो त्या एंटिटीला, ऑर्गनायझेशनला, ते मे बी दुसऱ्या देशात फॉलो होतील असं नाही आणि त्यामुळे त्यांना ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे असतात ते रिड्यूस्ड होतात किंवा तसं होण्याची भीती असते. अनप्लॅन्ड अर्बनायझेशन वाढण्याचा धोका असतो, कारण खूपदा इंटरनॅशनल ट्रेड हा अर्बनाइज्ड इकॉनॉमीमध्ये होतो आणि त्यामुळे लोक अर्बन एरियामध्ये मायग्रेशन करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे अनप्लॅन्ड मायग्रेशन होणं शक्य असतं आणि अनप्लॅन्ड अर्बनायझेशनही होणं शक्य असतं. लोअर डेव्हलप्ड कंट्रीज खूपदा त्यांच्याकडे असलेल्या लॅक ऑफ डेव्हलपिंग अपॉर्च्युनिटीजमुळे, लॅक ऑफ कॅपिटल फॉर्मेशनमुळे जास्त फायदा घेण्यापासून परावृत्त होतात, त्यांना कमी फायदा होतो इंटरनॅशनल ट्रेडमुळे, फ्री ट्रेडमुळे. whereas rich country becomes richer, whereas poor country becomes poorer. Then there are destruction of home industries, म्हणजे ज्या डोमेस्टिक इन्फंट इंडस्ट्री असतात, नव्याने उदयाला येणाऱ्या देशातल्या इंडस्ट्री, त्यांना तोटा होतो, त्यांना तेवढं फेअर किंवा जस्टिस फुल असं एन्व्हायरमेंट मिळत नाही ग्रो व्हायला आणि त्यामुळे इम्पोर्ट केलेली जी प्रोडक्ट्स असतात किंवा ज्या इम्पोर्टिंग एंटिटीज असतात ज्यांच्याकडून आपण माल मागवतोय, गुड्स अँड सर्व्हिसेस इम्पोर्ट करतोय, त्या अनफेअर कॉम्पिटिशन क्रिएट करू शकतात देशातल्या इंडस्ट्रीजसाठी. फ्री ट्रेडमुळे रेव्हेन्यू आणि इनएफिशियंट इंडस्ट्रीज ज्या असतात, ज्या अजूनही तितक्याशा डेव्हलप झालेल्या नाहीयेत, त्यांचा रेव्हेन्यू एकदम रिड्यूस होतो, देशाचा रेव्हेन्यू रिड्यूस होण्याची शक्यता असते. ऑब्व्हियसली कारण काम आउटसोर्स केल्यामुळे नॅशनल वर्किंग स्टँडर्ड्स मे बी फॉलो केली जात असतील त्या देशाची, पण ग्लोबल वर्किंग स्टँडर्ड्स फॉलो केली जात नाहीत. त्यामुळे मे बी वर्कर्सना ज्या वर्किंग कंडिशन्समध्ये काम करायला लागतं ते अतिशय सबस्टँडर्ड म्हणजे कमी प्रतीच्या वर्किंग कंडिशनमध्ये काम करायला लागतं. दुसऱ्या देशात काम करत असल्यामुळे खूपदा तिथल्या एन्व्हायरमेंटला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. सो ह्याची गोष्ट खूपदा लक्षात ठेवली पाहिजे आणि ही जी फॉलो केली जात नाही की ज्या देशामध्ये आपण इंटरनॅशनल ट्रेड करतोय खूपदा त्या देशातले जे रिसोर्सेस, नॅचरल एन्डॉवमेंट असतं त्यांना एक्सप्लॉइट केलं जातं. ओके. आणि खूपदा इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहिल्यामुळे ओव्हर डिपेंडन्स निर्माण होऊन देशाच्या सोव्हेरिनिटीला म्हणजे थोडक्यात देशाच्या स्वायत्ततेला धोका निर्माण होऊ शकतो. सो हे होते प्रोज आणि कॉन्स किंवा मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ फ्री ट्रेड.
नाऊ वी आर गोइंग टू रिवाइज द प्रोज अँड कॉन्स ऑफ प्रोटेक्शनिझम. प्रोटेक्शनिझम म्हणजे कुठच्याही प्रकारे परवानगी असल्याशिवाय वा जास्त पैसा दिल्याशिवाय ट्रेड किंवा कोणत्याही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी परदेशातून आपल्या देशात कॅरी आउट करता येणार नाही अशी पॉलिसी. ओके. डेफिनेटली त्यामुळे काय होतं की देशातला पैसा देशात राहतो असं म्हटलं जातं. नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवादाचं स्पिरिट त्यामुळे निर्माण होतं. जसं की आपण बघितलं होतं बी अमेरिकन बाय अमेरिकन असं एक स्लोगन होतं जेव्हा युएसएने हे कॅम्पेन अडॉप्ट केलं होतं. भारतात सुद्धा स्वदेशी नावाचं कॅम्पेन चालू होतं. आता तर आत्मनिर्भर भारत किंवा वोकल फॉर लोकल या पॉलिसीज सुद्धा आहेत. But let me say, we are not completely protectionized or what we can say country under protectionism. आपल्याकडे प्रोटेक्शनिझम आहे, पण ते आपण असं म्हणू मिक्स्ड प्रोटेक्शनिझम आहे. सो मे बी थोडं प्रोटेक्शनिझम, थोडा फ्री ट्रेड. काही सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणावर फ्री ट्रेड आहे, काही सेक्टर्स हे आपण आपल्या देशासाठी प्रोटेक्शनच्या अंडर आणलेले आहेत. ओके. सो त्यानंतर त्यामुळे काय होतं की प्रोटेक्शनिझम असल्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढते देशातली. इथल्याच लोकांना काम मिळणं शक्य होतं. जे आउटसोर्स झालं असतं काम ते इथल्याच लोकांना मिळतं. सो दॅट इज एम्प्लॉयमेंट ग्रोथ होते. इन्फंट इंडस्ट्रीज ज्या असतात देशामध्ये, त्या इन्फंट इंडस्ट्री ज्यांच्याकडे इतकी एफिशियन्सी नाहीये किंवा ज्या आता इंटरनॅशनल कॉम्पिटिशन फेस करायला तयार नाहीये, अशा इंडस्ट्रीजना आपण प्रोटेक्ट करू शकतो, त्यांना एफिशियंट बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. सो इन्फंट इंडस्ट्रीला ग्रो करायला पॉसिबिलिटी वाढतात. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जे डेफिशिट निर्माण झालेलं असतं, सो स्पेसिफिकली बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे इम्पोर्ट जास्त असणं एक्सपोर्टपेक्षा. सो अशामुळे काय होतं की आपल्या देशाचा जो ऍक्च्युली बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे इम्पोर्ट इज इक्वल टू एक्सपोर्ट असं असलं पाहिजे. डेफिनेटली एक्सपोर्ट जास्त असलं इम्पोर्टपेक्षा तर दॅट इज अ फेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंट. पण तसं न होता जर आपले इम्पोर्ट जास्त आहेत एक्सपोर्टपेक्षा असं असेल तर ते देशासाठी घातक ठरू शकतात. देशाच्या फॉरेन एक्सचेंजच्या साठ्याला, रिझर्व्ह ऑफ फॉरेन एक्सचेंज किंवा फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह यांना धोका निर्माण होऊ शकतो. भारताने अशा प्रकारचा धोका आधी सहन केलेला आहे 1991च्या दरम्यान. तुम्हाला आठवत असेल, ज्यानंतर आपल्याकडे 1991च्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणजे LPG पॉलिसी लागू केल्या होत्या. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन याबद्दल आपण खूप वेळा बोललोय, अगदी गेल्या सेमिस्टरमध्ये पण बोललोय. सो आय एम नॉट गोइंग टू फर्दर आर्ग्यू अबाउट इट. पण अशा प्रकारे जे डेफिशिट निर्माण झालेलं असतं, जेव्हा प्रोटेक्शनिझम पॉलिसीमुळे इम्पोर्ट्स कमी होतात तेव्हा आपोआपच एक्सपोर्ट वाढू शकतील असं एक आर्ग्युमेंट निर्माण होतं आणि त्याच्यामुळे डेफिशिट रिड्यूस होईल बॅलन्स ऑफ पेमेंट मधलं, असं शक्यता निर्माण होते. नाउ देन देर इज अ सबसिडी इम्बॅलन्स म्हणजे अँटी डम्पिंग आर्ग्युमेंट. सो जेव्हा इतर देशातल्या कंट्रीजमध्ये पैसे किंवा सबसिडी देऊन त्यांच्या प्रोडक्टची किंमत कमी केली जाते आणि तेच प्रोडक्ट जे भारतात बनतंय ते जास्त किमतीला विकलं जातं भारतात बनत असलेलं, कारण भारतात त्या प्रोडक्टवर सबसिडी नाहीये. वेरॅज इतर देशातून आलंय, समजा चीनमधून आलंय, समजा श्रीलंकेतून आलंय. मी आपल्या आसपासचेच देश बघते, मी काही तुम्हाला रिअल सिनारिओ सांगत नाहीये. सो समजा तिथून प्रोडक्ट आलंय आणि तिकडे सबसिडी दिली जाते त्या प्रोडक्टला, सेम प्रोडक्ट जे भारतात बनत आहेत तशाच, तर ते कमी किमतीत भारतावर लादलं जातं किंवा त्याची किंमत भारतात कमी करून ते प्रोडक्ट भारतात विकलं जातं परदेशातून. आपोआपच घेणारे कंझ्युमर काय विचार करतात की कमी पैशात सेम प्रोडक्ट मिळत आहे, देन आय विल बाय द प्रोडक्ट मेड इन चायना, मेड इन श्रीलंका और सम अदर कंट्री. सो अशा वेळी ह्यालाच डम्पिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ओरिजिनल प्राइस पेक्षा आपल्या देशात सबसिडी देऊन दुसऱ्या देशात कमी किमतीला प्रोडक्ट विकणं, दॅट इज अ डम्पिंग. आणि प्रोटेक्शनिझम पॉलिसीमुळे डम्पिंग कमी होतं असं म्हटलं जातं. देन आपल्या देशातल्या कंट्रीज, कारण त्यांना इम्पोर्ट सबस्टिट्यूट बनवायला लागतात प्रोटेक्शनिझमच्या अंडर असल्यामुळे, इम्पोर्टिंग मटेरियलला, इम्पोर्टेड गुड्स अँड सर्व्हिसेसला सबस्टिट्यूट असणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेस देशात बनवायला लागतात. त्यामुळे आपोआपच इंडस्ट्रीमध्ये डायव्हर्सिफिकेशन होतं, त्यामुळे मॅक्झिमम जॉब क्रिएट होतात आणि आपोआपच सेल्फ सफिशियन्सी त्या देशाची वाढते. को डिपेंडन्सी जी आपण म्हणतो इतर देशांवर, ती कमी होते. आणि जेव्हा युद्ध किंवा रिसेशन अशा कुठच्या पिरियडमध्ये जग असतं तेव्हा अशा वेळी त्या कंट्रीला मदत होऊ शकते. ऑब्व्हियसली प्रोटेक्शनिझम पॉलिसी असल्यामुळे टेरिफ टाकले जातात खूपदा, म्हणजे टॅक्सेस वाढवले जातात इम्पोर्ट्सवरचे, आणि इम्पोर्ट्सवरती टॅक्सेस असल्यामुळे देशाला
त्या टॅक्सेसमधून पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे सरकारला इन्कम जनरेट करण्याची सोय होते. त्यांनी उदाहरण दिल्याप्रमाणे USAने 2017 मध्ये प्रोटेक्शनिझम पॉलिसी अंडर $44 बिलियन $44 बिलियन एवढी इन्कम पब्लिक रेव्हेन्यू मिळवला होता. हे सगळे झाले फायदे. आता बघूया तोटे. प्रोटेक्शनिझम पॉलिसी अंडर प्रोटेक्शनिझममुळे प्राइजेस पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघू शकतो की कमी झाल्या असतील, तरी हळूहळू त्या वाढतात, कारण देशात मोनोपॉली सारखी कंडिशन निर्माण होते. कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन राहत नाही डोमेस्टिक इंडस्ट्रीजना आणि ते आपल्या मनमानी विचारांप्रमाणे प्राइस वाढवू शकतात. त्यामुळे देशात इन्फ्लेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. इम्पोर्ट अवेलेबल नसल्यामुळे किंवा इम्पोर्टेड व्हरायटीज अवेलेबल नसल्यामुळे कन्झ्युमरचा चॉईस कमी होतो. जे काही अवेलेबल आहे ते त्याला घ्यायला लागतं. प्रोटेक्शनिझममुळे होणारे गेन्स हे अतिशय शॉर्ट टर्म असतात, खूप थोड्या काळासाठी असतात. ऑब्व्हियसली यामुळे देशादेशात क्रिएट होणारी एक्सपर्टी किंवा देशादेशात क्रिएट होणारा एक्सपिरियन्स हे कमी होऊन जातात, कारण मोबिलिटी बिटवीन फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लेबर आणि एक्सपर्ट्स ही अतिशय कमी होऊन जाते. टॅलेंटेड मॅनपॉवरची कमी जाणवायला लागते हळूहळू. डोमेस्टिक इंडस्ट्रीज प्रोडक्शन करत असल्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी जी प्रोडक्ट्सची असते ती कमी होऊन जाते. म्हणजे कमी प्रतीची आणि कमी प्रमाणात अशा दोन्ही प्रकारे प्रोडक्ट बनतात आणि त्यामुळे त्याचा खूप मोठा तोटा सहन करायला लागतो कन्झ्युमर्सना. वॉरफेअर कंडिशन्स निर्माण होतात, म्हणजे ट्रेड वॉर्स क्रिएट होतात, कारण आपण आपली दारं बंद करून घेतली तर शेजारचा किंवा कुठलाही देश हा आपल्यासाठी त्यांची दारं बंद करून घेतो. त्यामुळे ट्रेड वॉर, अदरवाईज वी कॅन से कुठल्याही प्रकारची रिटॅलिटरी ऍक्शन्स त्या देशाकडून आपल्या अगेन्स्ट घेतल्या जाऊ शकतात. आता तर अशा प्रकारच्या ऍक्शन्समुळे, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस केल्यामुळे, चुकीचे टेरिफ्स, नॉन टेरिफ बॅरियर्स घातल्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये आपल्या देशाबद्दल तक्रार चालवून अक्षरशः न्यायालयासारखी केस चालवली जाते तिकडे प्रत्येक देशाच्या अगेन्स्ट. सो आज आपण फ्री ट्रेड आणि प्रोटेक्शनिझमचा कम्प्लीट पॅच, त्याचं रिव्हिजन पण बघितली. आणि आता आपण टेरिफ आणि टाइप्स ऑफ टेरिफ बघणार आहोत, पण ते आजसाठी नाही, ते आपण पुढच्या लेक्चरसाठी राखून ठेवूया. आणि तोपर्यंत आजला बाय म्हणूया, वी कॅन से दॅट, आणि आपण लवकर भेटूया. ओके, सो हॅव अ नाईस डे अहेड. आणि प्लीज काही शंका असतील तर विचारायला बिलकुल घाबरू नका. बाय, हॅव अ नाईस डे.